नाही, 2 वर्षापूर्वी काहीतरी त्यांना ती बाब चुकीची आहे. आम्ही माहिती घेतली. गेली 2 वर्ष 7-7 कोटी 14 कोटी रुपये भागवलेले आहेत. आज आज सकाळी देखील 1 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि आज सकाळी देखील 1 कोटी रुपये दिले. आणि ह्याचा एक लवाद असतो पाटबंधारे विभाग आणि त्याचे क्लायंट म्हणजे आम्ही महापालिका. अशा पद्धतीचे सोलापूरचा इतर महापालिकेचा मार्ग निघाला. पण आमच्या महापालिके बाबतीत मार्ग का निघाला नाही? हा समन्वय का घडत नाही आहे? काहीतरी त्यांना इतर कामातल्या त्यांचे म्हणजे महत्वाची कामं असतील, पण हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असताना आणि आज कोल्हापूरकरांचा आणि कोल्हापूरचा फार मोठा अपमान झाला. हे आमच्या दृष्टीनं निंदनीय आहे. आता ह्याच्या पाठीमागच्या स्टोरीज, त्याच्या पाठीमागचा वृत्तांत काहीतरी पुढे येईल, मार्ग निघेल, ह्या बाबी वेगळ्या आहेत. पण विथ मीडिया येऊन चित्रण करून सील करणं ही कोल्हापूर महापालिकेवर नामुष्कीने एवढी वेळ काही वाईट नाही आहे. त्यामुळे आम्ही याचा तीव्र निषेध करीत आहोत. आज पाटबंधारे विभागानं जी निषेधार्ह या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे, या कार्यवाहीचा आम्ही नुसता निषेध नाही करत, तर कोल्हापूरची जनता आज राजू लाटकर म्हटले की त्यांनी काय वेळ आणि कशासाठी त्यांनी केली, तर याचं एक साधं उत्तर आहे त्याला. सगळ्या इलेक्शन झालेले आहेत. आज या ठिकाणी लोक देशात ते आहेत, राज्यात ते आहेत, त्याचबरोबर महापालिकेत आहेत. आता आणि कुठं त्यांना सत्ता पाहिजे आहे, त्यांना आता सत्ता नको आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या जनतेची लावलेली ही जी कुचेष्टा आहे, हे कोल्हापुरी हिसका त्यांना आज ना उद्या भविष्यामध्ये कोल्हापूरची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीनं आज त्यांनी जी कारवाई केलेली आहे, जे त्यांनी स्टंटबाजी केलेली आहे, त्याला उत्तर कोल्हापूरची जनता 100% भविष्यात या ठिकाणी देईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. कारवाई करायला जात असताना काही नोटिसा त्यांना देखील देणं गरजेचं होतं, त्या देखील त्यांना दिल्या नाहीत. अगदी योग्य या ठिकाणी प्रश्न आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल की त्यांचं मत आहे की 2 वर्ष ही या ठिकाणी बिलाची टंगळामंगळ सुरू आहे. मग 2 वर्षात काय प्रशासक त्या ठिकाणी होते, तिकडे जिल्हा परिषदला पण प्रशासक होते, महापालिकेत होते, सगळीकडेच होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ही कारवाई त्यांनी केली नाही. पण आज इलेक्शन झाल्याबरोबर त्यांनी ही कारवाई केली. या कारवाईचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. पण प्रशासनाचं सुद्धा यामध्ये आपण आता म्हटल्याप्रमाणे प्रशासनाची यामध्ये चुकी आहेच, ती सुद्धा निंदनीय बाब आहे. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने याची काळजी घ्यायला पाहिजे होती की हा प्रकार घडायच्या अगोदर हे सगळं त्यांनी ज्याच्या त्याच्या लेवलला त्यांनी हा विषय संपवायला पाहिजे होता. महापालिकेच्या इतिहासातली अशी पहिली घटना आहे, याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं, कुणाचीही सत्ता असू दे. पण या वेळेला हे पहिल्यांदाच झाले आणि कोल्हापुरी जनता आहे ही समजून जाईल. आणि पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन एकच ना, पालकमंत्री साहेब, स्थानिक मंत्री महोदय, सत्ताधारी आहेत. हा समन्वय असताना देखील किंवा हे असताना राज्य शासनाचाच विभाग एक कारवाई करतो. हे दुर्दैवी हे कोल्हापूरच्या वाट्याला का? आणि ऐन सणासुदीच्या दिवसात परीक्षेचा काळ आहे, एकतर गॅस टंचाई आहे आणि आता आणि पाणी पण, म्हणजे नागरिकांनी करायचं काय? या गोष्टीचा सत्ताधाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे. प्रशासनानं जर काय त्या त्रुटी राखल्या असतील, त्यांनाही जबाबदार धरला असेल, पण शेवट भोगते ते कोल्हापूरकर भोगतात. यासाठी ही बाब निंदनीय आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महापालिकेला जबाबदारी धरत असताना आज महापालिकेने त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचं त्यांना उत्तर